ना वाकायचे ना झुकायचे, ना वाकायचे ना झुकायचे, अन्यायावर पलटून वार करायचे, सन्मानाने जगायचे आणि सन्मानानेच मरायचे, अशी शिकवण देणाऱ्या राजमाता जिजाऊंची आज जयंती आहे. 12 जानेवारी 1598 रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथे जिजाबाईंचा जन्म झाला. जिजाबाईंच्या वडिलांचे नाव लखुजीराव जाधव व आईचे नाव म्हाळसाबाई असे होते. शहाजीराजे भोसले यांच्याशी जिजाबाईंचा विवाह झाला. जाधव व भोसले या दोन्ही घराण्यातील पराक्रमांची परंपरा जिजाबाईंच्या ठायी होती. रयतेवर होणारा अन्याय व अत्याचार पाहून जिजाबाईंना नेहमी वाटे की आपल्या लोकांचे राज्य म्हणजे स्वराज्य असायला हवे. हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न हे जिजाबाईंनी पाहिले होते. त्यांनी पुत्र शिवांना लहानपणापासून शौर्याच्या पराक्रमाचा कथा सांगून घडवले. जिजाबाईंच्या प्रेरणेतून शिवरायांनी अनेक लढाया जिंकल्या व महाराष्ट्राच्या मातीत स्वराज्याचे भगवे निशाण उभारवले. जिजाऊंच्या दिलेल्या संस्कार व शिक्षणामुळे शिवराय स्वतःचा विचार न करता इतरांच्या कल्याणासाठी जगले, धर्म रक्षणासाठी लढले. स्त्रियांवर अन्याय अत्याचार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले. स्त्रियांच्या रक्षणासाठी त्यांनी स्वतः तलवार हाती घेतली. जिजाऊंच्या संस्कारामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले. जिजाऊंनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे तेजस्वी स्वप्न हे छत्रपती शिवाजी महाराजांनी पूर्ण केले. जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वाने असामान्य इतिहास घडवला. अशा आदर्श राजमाता जिजाऊचे 17 जून 1674 रोजी निधन झाले. पण त्यांनी महाराष्ट्राच्या कणाकणात व लोकांच्या मनामनात जागवलेला इतिहास आजही आपल्या समोर प्रेरणादायी आहे. तुमच्या शौर्याची गाथा इतिहासाच्या पानोपानी. धन्य राजमाता जिजाऊ, महाराष्ट्राची स्वराज्य जननी. धन्यवाद.